नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता लोकसभा निवडणुकींना उणपुरे अवघे 5-6 महिने उरलेले आहेत, पण त्याची जी रंगीत तालीम आहे ती सध्या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं होते आहे. अर्थात यातलं सर्वात महत्त्वाचं जे राज्य आहे ते आहे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, त्यासोबतच मिझोराममध्ये सुद्धा इलेक्शन्स होत आहेत. मात्र या सगळ्यामध्ये उद्या मध्य प्रदेशमध्ये मतदान होणार आहे 230 जागांसाठी आणि छत्तीसगडच्या दुसऱ्या टप्प्यातल्या उरलेल्या जागांसाठी सुद्धा उद्या मतदान होत आहे. मध्य प्रदेशची लढाई ज्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या निवडणुकीमध्ये मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनं मेजॉरिटी मिळवलेली होती, सरकार स्थापन केलेलं होतं, कमलनाथ मुख्यमंत्री झालेले होते. मात्र अवघ्या वर्ष दीड वर्षामध्ये तिथलं सरकार जे आहे ते भाजपनं उलथून लावलं. त्याचं कारण असं आहे की ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड करून काँग्रेसच्या आमदारांसकट आपण भाजपमध्ये दाखल होत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं. आता या सगळ्यानंतर पुन्हा एकदा दिग्विजय सिंग, कमलनाथ आणि जितू पटवारी यांनी मध्य प्रदेशमधली जी मोळी आहे मतदारांची ती बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता ते निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. या निवडणुकीमध्ये मध्य प्रदेशमध्ये आव्हान किती तगडं होतं भाजपसमोरचं, तर भाजपनं तब्बल 7 खासदार, त्यातले 3 केंद्रीय मंत्री म्हणजे नरेंद्र सिंग तोमर यांच्यासारखे तगडे मंत्री निवडणुकीमध्ये उतरवलेले होते. आणि प्रचाराचा जो जोर होता पंतप्रधानांचा तो सुद्धा सगळा फोर्स मध्य प्रदेशमध्ये लावण्यात आलेला होता. अर्थात शिवराज सिंग चौहान या सगळ्या प्रचारामध्ये कुठे दिसले, नेमकी त्यांची काय भूमिका राहिली, महागाई, बेरोजगारी यासारखे मुद्दे त्यांचं महत्त्व किती राहिलं, हिंदुत्व आणि भाजपला जे मुद्दे जवळचे वाटतात त्याबद्दल त्यांची भूमिका काय राहिली आणि मोठ्या दिग्गज नेत्यांना उतरवून खरंच भाजपला फायदा झाला आहे का, उद्या ज्यावेळेला मतदान होतं आहे त्याआधी मध्य प्रदेशचा मूड नेमका काय आहे याबद्दल आपण चर्चा करतो आहोत. आणि आपल्यासोबत आहेत सुनील चावके सर, जे महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ पत्रकार आहेत, दिल्लीहून ते आपल्यासोबत आहेत. त्यासोबतच आपल्यासोबत आहे पार्थ एम एन, जो सध्या आमचा मित्र आहे सगळ्यांचा, पण त्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यामध्ये फिरून त्याने पूर्णपणे रिपोर्टिंग केलेलं आहे. तो आंतरराष्ट्रीय दैनिकांसाठी लिहित असतो. आणि त्यासोबतच न्यूज तकचे एडिटर मिलिंद खांडेकर आपल्यासोबत आहेत आणि साहिल जोशी मुंबई तकचे संपादक आपल्यासोबत असणार. सुरुवातीला आपण ग्राउंडवरून सुरुवात करूयात. पार्थ आहे आपल्यासोबत. पार्थ, नेमकं मध्य प्रदेशमध्ये काय बघायला मिळालं, निवडणुकीचे मुद्दे काय होते, गेल्या काही दिवसांमधल्या ज्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा किती परिणाम मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये जाणवला आणि लोकांचा नेमका थॉट प्रोसेस किंवा त्यांचा विचार करण्याची पद्धत काय आहे? थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल मला इन्व्हाइट केल्याबद्दल. मध्य प्रदेशमध्ये मी जवळपास 2-3 आठवडे फिरत होतो आणि कन्सिस्टंटली मला शिवराज सिंग चौहानच्या विरुद्ध एक सूर ऐकायला मिळाला. कॉन्स्टंटली अँटी इन्कम्बन्सी बद्दल रेग्युलरली लोक बोलत होती. इन्फ्लेशन असेल, महागाई असेल, अनएम्प्लॉयमेंट असेल, बेरोजगारी असेल, या गोष्टींबद्दल लोक रेग्युलरली बोलत होती. शहरांमध्ये भाजपचा अजूनही म्हणजे भाजपच्या बाजूनी कौल होता, पण गावामध्ये रुरल भागात फिरताना मला बऱ्यापैकी अँटी इन्कम्बन्सी जाणवली, खास करून शिवराज सिंग चौहान यांच्याबद्दल. दुसरा असंही मला वाटतं की इंटरनली बीजेपी मध्ये फार चांगली परिस्थिती नाहीये. जवळजवळ 4-5 लोक आहेत ज्यांना मुख्यमंत्री व्हायचंय. त्यामुळे थोडं इंटरनली सुद्धा त्यांच्यात एक वेल ऑइल्ड युनिट जे आपल्याला इतर ठिकाणी बघायला मिळतं ते बीजेपीचं एमपी बघायला मिळत नव्हतं. पण काँग्रेसच्या बाजूने विचार करायचा झाला तर काँग्रेसने ते कितपत एक्सप्लॉइट केलंय ही शंका माझ्या मनात राहिली. म्हणजे अँटी इन्कम्बन्सी होती का, तर होती. बीजेपीचे इंटरनल फाईट्स भांडणं होत आहेत का, तर होत आहेत. पण कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांच्याबद्दल एक पॉझिटिव्ह सूर मला तेवढा जाणवला नाही. त्यामुळे जर का काँग्रेसला मतं मिळाली तर ती हे लोक नको म्हणून काँग्रेसला मतं देऊया अशा अर्थाचं मला एक एकूण चित्र दिसलं. खास करून ट्रायबल भागात बीजेपी विरुद्ध बऱ्यापैकी अँटी इन्कम्बन्सी होती. म्हणजे ते गेल्या वेळेला 5 वर्षापूर्वी जेव्हा काँग्रेस निवडून आली होती तेव्हाही आपल्याला दिसून आलं की ट्रायबल भागातून काँग्रेसला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर मतदान झालं होतं. पण जर का समराईज करायचं झालं तर माझ्या एका पत्रकार मित्रांनी मध्य प्रदेश मधलं एक चांगलं समराईज केलं. त्यांनी म्हटलं की भाजपचे यावेळेला 3 गट झालेले आहेत मध्य प्रदेश मध्ये. एक आहे शिवराज भाजपा, दुसरी आहे महाराज भाजपा आणि तिसरी आहे नाराज भाजपा. तर ह्या सगळ्यामध्ये काँग्रेसला फायदा होऊ शकतो असं एकूण चित्र मला दिसतंय.
निश्चितपणे पण पार्थ म्हणजे इतर गेस्टकडे जाण्याआधी हे विचारावं लागेल की भाजपने एक हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी खूप दौरे तिथे केले. त्याचा कितपत परिणाम जाणवला? कारण डबल इंजिनची सरकार हा जो प्रचार आहे तो प्रचार जोरात करण्याचा प्रयत्न होता आणि गेल्या वेळेला सुद्धा काँग्रेसला तिथं यश मिळालं विधानसभेमध्ये, मात्र ते लोकसभेमध्ये टिकलं नाही. तर लोकांना ज्यावेळेला लोक आत्ता निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यावेळेला ते काय विचार करतात आणि अजूनही शहरामध्ये का पकड काँग्रेसला मिळवता आली नाही? कमलनाथ आणि दिग्विजय सिंग किंवा महाराज गेल्यानंतर किंवा ज्योतिरादित्य शिंदे बाहेर पडल्यानंतर किती फरक पडला आहे? एक एक करून येतो तुझ्या मुद्द्यांकडे. हिंदुत्वाचा ऑब्व्हियसली फायदा झालाय बीजेपीला. म्हणजे जी काही बीजेपीची मतं आहेत शहरांमध्ये ती मोस्टली हिंदुत्वामुळे आहेत. आपण जर का बघितलं गेल्या 5 वर्षात किंवा 4 वर्षात जेव्हापासून बीजेपी आलंय मध्य प्रदेशमध्ये परत काँग्रेसचं सरकार उलथून, तेव्हा डेमॉलिशन झाली, बुलडोजर राज जे योगी आदित्यनाथने फेमस केलंय ते मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. अनेक लव्ह जिहादच्या खोट्या केसेस किंवा अलेज्ड लव्ह जिहादच्या केसेस आपल्याला तिकडे त्याबद्दल आवाज तिथून ऐकू आला. भाजपने 2 अजून गोष्टी केल्या तिकडे. म्हणजे ते 2 एक धर्मगुरू आहेत, बागेश्वर बाबा आणि प्रदीप मिश्रा. ह्या दोघांना बीजेपीने बऱ्यापैकी टॅप केलंय. आता ते कसं करतात, ते त्यांच्यामध्ये ते कल्चरल प्रोग्राम्स वगैरे आयोजित करतात, पण कल्चरल प्रोग्रामच्या माध्यमातून ते खरं म्हणजे हिंदुत्वाचा प्रचारच करत आहेत. सो बीजेपीने या दोघांना बऱ्यापैकी टॅप केलंय आणि ते त्यांचा रीच अक्रॉस मध्य प्रदेश खूप चांगला आहे. म्हणजे तुम्ही त्यांचा इंस्टाग्रामवर जरी बघितलं तरी त्यांना लाखो फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती. सो त्यांची म्हणजे मी किस्सा सांगायचा झाला तर मी खारगोन ते इंदोर बसमधून येत होतो आणि ती रेग्युलर स्टेट ट्रान्सपोर्टची बस होती. गाणी वगैरे चालू होती मध्य प्रदेशची, काही हिंदी गाणी चालू होती. 6 वाजता अचानक त्यांनी सगळं ते बंद केलं आणि अचानक तो कंडक्टर आला, ड्रायव्हर आला, मला चॅनल चेंज करू. तर काय होणार आहे, तर 6 वाजता बागेश्वर बाबाचं हे सुरू होतंय म्हणे, प्रोग्राम सुरू होतोय. तर ते कुठेतरी आले होते भोपाळला का कुठेतरी, आणि त्यांचा मग कार्यक्रम पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांनी बसमध्ये ऐकवला. सो ह्याचा बऱ्यापैकी परिणाम कॉमन वोटर्सवर होतोय. सटली अनसटली म्हणा तुम्ही. म्हणजे हे दोघं जे कल्चरल प्रोग्राम्सच्या माध्यमातून एक पॉलिटिकल मेसेज देतात हिंदुत्वाचा, तो कुठेच म्हणजे त्यात काही लपवण्यासारखं नाहीये. तो क्लिअरली बीजेपीला त्याचा फायदा होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑब्व्हियसली रिसोर्सेस बीजेपीकडे खूप जास्त आहेत काँग्रेसपेक्षा. त्यामुळे प्रचार करणं, आपल्या स्कीम्स बद्दल किंवा आपल्या एक हिंदू खतरे में नॅरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यात बीजेपीला यश आलं आहे, यात काही शंका नाही. त्यामुळे जे काय बीजेपी गेम मध्ये आहे ते माझ्या मते त्यांच्या रिसोर्सेसमुळे आणि या हिंदुत्वाच्या नॅरेटिव्हमुळेच आहे असं मला वाटतं. निश्चितपणे हिंदूच्या नॅरेटिव्हमुळे आहे. चावके सर, मग आत्ता पार्थनी जी ग्राउंडची रिॲलिटी सांगितली ती बघता काँग्रेस कुठे आहे असं म्हणायचं? कारण की गेल्या 2.5-3 वर्षांमध्ये जी संधी होती काँग्रेसला ग्राउंडवरती काम करायची, ती संधी त्यांनी तितकीशी वापरली आहे का, हा पण प्रश्न निर्माण होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की केवळ सोशल मीडियामध्ये इमेज बिल्डिंग करून, म्हणजे राहुल गांधींची इमेज जरी सोशल मीडियामधून तुम्ही बनवली तरी त्याचा काँग्रेसला किती फायदा होतोय हा सुद्धा प्रश्न आहे. आणि स्थानिक नेते जी एक युती कर्नाटकामध्ये बघायला मिळाली, सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार यांनी तिथं काम केलं आणि मग केंद्रातली ताकद अशा पद्धतीनं ज्यावेळेला प्रचार झाला त्यावेळेला तिथं यश मिळालं. इथं नेमकी काय सिच्युएशन असू शकते आणि काय काँग्रेसची स्ट्रॅटेजी आहे तिथे? नाही बघा, कर्नाटक मध्ये 228 जागा होत्या, मध्य प्रदेशात 230 जागा आहेत. म्हणजे जवळपास सारखीच परिस्थिती होती. कर्नाटकमध्ये जी परिस्थिती होती त्याचा बऱ्यापैकी पुरेपूर फायदा DK शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी घेतला. त्यांनी आपसातले मतभेद विसरून नेटानं काम केलं आणि सर्व काँग्रेस नेते कार्यकर्ते सगळे कामाला लागले होते. मध्य प्रदेशात तशी परिस्थिती दिसत नाही, कारण मागच्या वेळी 2018 साली 3 मूर्ती काम करत होती काँग्रेसची. कमलनाथ, दिग्विजय सिंग आणि ज्योतिरादित्य शिंदे. आणि त्यानंतर कमलनाथ आणि दिग्विजय सिंगांनी मिळून ज्योतिरादित्य शिंदेचा काटा काढला. राज्यसभेत त्यांना नॉमिनेशन मिळू दिलं नाही. तर त्याचा आता हे दोघ जण कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांना आता आपल्या वारसांची चिंता लागलेली आहे मध्य प्रदेशच्या निवडणुकीत. आणि दोन्ही नेते आपल्या मुलांना पुढे आणण्यासाठी ह्या निवडणुकीचा वापर करतात आहे. तर ती जी ईर्ष्या स्पर्धा आहे त्यांच्या आपसातली,
त्यामुळं अशी परिस्थिती आहे की म्हणजे बीजेपीकडे रिसोर्सेस आहेत आणि हिंदुत्व आहे, पण बीजेपीची विश्वासार्हता गेल्या 18 वर्षाच्या सतत सत्तेमध्ये राहिल्यामुळे विश्वासार्हता आहे का, उरली आहे का, हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळं रिसोर्सेस आणि हिंदुत्व हे कितपत प्रभावी ठरेल, जसं पार्थनी सांगितलं, पार्थनी एकदम परफेक्ट त्याचं अनालिसिस केलेलं आहे. पण यांची पण विश्वासार्हता तेवढीच दोलायमान आहे, कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांची. त्यामुळं आणि कमलनाथ यांनी ज्या पद्धतीनं दिल्लीतल्या मीडियाला हाताशी धरलं, गोदी मीडिया सो कॉल्ड जो आहे की त्याच्या 14 अँकर्सवर बंदी घातली होती इंडिया आघाडीने. त्यातल्या प्रत्येकाला निवडून निवडून ते मुलाखत देत आहेत. आणि भोपाळमध्ये एक रॅली होणार होती इंडिया आघाडीची, ती देखील कमलनाथ यांनी म्हणजे हाणून पाडली, ती होऊ दिली नाही. तर सगळं काँग्रेस श्रेष्ठी दिल्लीतले जे आहेत ते कमलनाथ, दिग्विजय सिंग, भूपेश बघेल, अशोक गेहलोत यांच्या पुढे पूर्णपणे नतमस्तक झालेले आहेत, असं चित्र निर्माण झालेलं आहे. त्यांना फक्त गेस्ट अपिअरन्स म्हणून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभा होतात, त्यांना जे काही ऑर्गनाईज करावं लागतं ते देखील फार इच्छेनं ते करत नाही, कारण त्यात आमचे 4-5 दिवस जातात त्यांच्या सभा आयोजित करण्यात, अशी पण एक तक्रार असते त्यांची. तर हे सगळं आज म्हणजे आयडियल सिच्युएशन मध्ये मध्य प्रदेशात 230 पैकी 175 पर्यंत जाण्याची शक्यता होती काँग्रेसला. पण आता ह्या अंतर्गत जी काँग्रेसची एक ठरलेली पारंपरिक एक जी हे आहे खोड, ती म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर किंवा ऐन निवडणुकीत आपल्या अंतर्गत प्रतिस्पर्ध्याचा बदला घेणे, ही जी खोड लागलेली आहे ती ह्या निवडणुकीत कितपत म्हणजे यशस्वी ठरते. आणि त्यावर जर मात करून काँग्रेस जिंकली तरच मानावं लागेल की जनतेनी लढलेली ही निवडणूक आहे, काँग्रेसवाले फार इमानदारीनं लढले असं वाटत नाही. निश्चित. आता मी दोघांचंही म्हणणं ऐकत होतो, पण नॉर्मली मला असं वाटतं की खांडेकरांचं हे होम स्टेट आहे मध्य प्रदेश. आणि आत्तापर्यंतचे आपण जर ओपिनियन पोल्स बघितले, ते CSDS असेल, इतर अनेकांनी केलेले ओपिनियन पोल जर आपण बघितले, तर आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसते की दोन्ही पक्षांपैकी कोणालाही म्हणजे वन साइडेड इलेक्शन दाखवण्याची हिंमत कुठलाही ओपिनियन पोल करत नाहीये. पण गेल्या काही दिवसामध्ये अनेक गोष्टी बदलतात. कर्नाटक इलेक्शनचा एक हँगओव्हर सुद्धा भारतीय जनता पार्टीवरती होता आणि मध्य प्रदेशमध्ये खास करून त्यांना कॉन्फिडन्स नाही आहे की ते सहज जिंकू शकतील. या पार्श्वभूमीवरती त्यांनी शिवराज सिंग चौहानना पूर्ण जे बाजूला करायचं आधी ठरवलेलं होतं, ते काही त्यांनी तिकीट वाटपामध्ये पण असं म्हटलं जातं की दुसऱ्या सेकंड लिस्ट नंतर शिवराज सिंग चौहान आपापली तिकीटं त्या ठिकाणी घेऊन आले. पण अभिजित, एक गोष्ट महत्वाची आहे याच्यामध्ये की या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठलंही इलेक्शन लढताना एकतर पार्टीचं कॅडर आणि फेस त्या इलेक्शनमधला पक्षाचा, या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन जर व्यवस्थित असेल ना तर तुमचं इलेक्शन निघून जातं, जे कर्नाटकमध्ये काँग्रेसला शक्य झालं. काँग्रेसचा एक बेस तिकडे होता, काँग्रेसकडे त्या पद्धतीची लिडरशिप होती. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या तिन्ही भागांमध्ये भारतीय जनता पार्टीने त्याच पद्धतीने आतापर्यंत आपली सत्ता टिकवून ठेवली. राजस्थानमध्ये फ्लिपफ्लॉप जरी होत असेल तरी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये खास करून की एक लिडरशिप त्यांच्याकडे होती आणि कॅडर त्यांचा पहिल्यापासून मजबूत आहे. असंही म्हटलं जातं की गुजरात नंतर जर हिंदुत्वाची मोठी लॅबोरेटरी ही जर कुठली असेल तर ती मध्य प्रदेश आहे. आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर अपर कास्ट जो आहे तो अत्यंत स्ट्रॉंगली भारतीय जनता पार्टी बरोबर नेहमी राहिलेला आहे. त्याच पद्धतीचं सीट डिस्ट्रीब्युशन सुद्धा, तिकीट डिस्ट्रीब्युशन सुद्धा भारतीय जनता पार्टीचं मध्य प्रदेशमध्ये होत असतं. काँग्रेसकडनं सुद्धा सगळ्यात जास्त ज्या तिकीटं दिली जातात ती अपर कास्टला दिली जातात. पण खांडेकरांना मला हा प्रश्न उपस्थित करायचा आहे, कारण तुमचं होम स्टेट आहे, तुम्ही अनेक वर्ष हे स्टेट बघताय. जी स्ट्रॅटेजी भारतीय जनता पार्टीने कारण शिवराज फॅक्टर हा अत्यंत महत्वाचा होतो याच्यामध्ये, जी स्ट्रॅटेजी कर्नाटकच्या पराभवानंतर भारतीय जनता पार्टीने चेंज केली असं आपण म्हणूया, किंवा तिकडनं शिकवण घेऊन त्यांनी ती गोष्ट ठरवली असेल असं म्हणूया. येदियुरप्पांना पूर्णपणे साईडलाईन करणं हे भारतीय जनता पार्टीला महागात पडलं असं त्याच्यामध्ये दिसून आलं. त्याच पद्धतीने शिवराज सिंग चौहानना कितीही मनात असेल तरी सुद्धा त्या पद्धतीने साईडलाईन त्यांना करता आलं नाही. कितीही त्यांच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सी असेल, काही असेल तरी सुद्धा शिवराज सिंग चौहान हाच एक फेस आहे. मी CSDSचा सर्व्हे बघत होतो, त्याच्यामधलं अप्रुव्हल रेटिंग अजूनही शिवराज सिंग चौहान यांचं इतर कंटेंडर्सपेक्षा खूप जास्त आहे. भारतीय जनता पार्टीमधलेच इतर कंटेंडर जरी पकडले तरी त्यातल्या अनेकांना तर विधानसभा लढवायला सांगितली आहे भाजपने. तर हा फॅक्टर मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीसाठी किती महत्वाचा ठरेल?
नाही, मला असं वाटतं साहेब की शिवराज सिंग चौहान हे मला एका काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं होतं की हे बीजेपी साठी असेट पण आहे आणि लायबिलिटी पण. हम्म, तर लायबिलिटी आता या प्रकारे झालेले जसं पार्थी सांगितलं की लोकांना एक एंटी इन्कम्पन्सी म्हणा किंवा 18 वर्षाचं सरकार आहे, हम्म, तर त्यामुळे एका प्रकारे एक चीड झाली आहे शिवराज. मात्र कर्नाटक निवडणुकीनंतर एकदम तेव्हा जेव्हा चिप्स वेअर डाऊन, त्यानंतर शिवराज सिंग चौहाननी एक जी लाडली बहना योजना आणली, हम्म, त्याच्यामुळे महिलांना कॅश मिळायला लागले 1200 रुपये 1500 रुपये. हम्म, तर त्या योजनेचा बीजेपीला असं वाटलं फायदा होईल आणि आपण आपलं जे चॅनल आहे एमपी तक, हम्म, तिथेही जे आपण पूर्ण कव्हरेज बघितलं, आपण जे वॉक्सअप करायचो महिलांचं, हम्म, तर ते बीजेपीसाठी एका प्रकारे एका फेवरेबल ती स्कीम अशी दिसत होती. हम्म, कारण जर काँग्रेसकडे काही जर तोड आहे, समजा बीजेपीचा आन्सर आहे हिंदुत्व किंवा दुसरं, तर ते आहे गॅरंटी, म्हणजे एका प्रकारे फ्री बीज म्हणा, पैसे देऊ, फीस माफ करू, कर्जमाफी. तर बीजेपीने त्याला एका शिवराज सिंग चौहान बाय वे ऑफ दिस लाडली बहना, ज्याच्यात 1200 रुपये महिन्याला पैसे मिळतील, हम्म, ही स्कीम म्हणून त्यांनी त्याला काउंटर केलं आणि हे बऱ्यापैकी काउंटर झालं. कारण काँग्रेस प्रॉमिस करत होती हम्म, की आम्ही पैसे देऊय आणि बीजेपीने द्यायला देऊन टाकले. सुरुवात केली, हम्म, द्यायला सुरुवात केली. हम्म, तर त्याचा अजूनही म्हणजे आजही मी आज कोणाशी बोललो, मी सिंधियाच्या ऑफिसमध्ये जे त्यांचे निकटवर्ती, तर त्यांचं म्हणणं असं आहे की 74-74% पोलिंग गेल्या वेळी बायकांचं झालं होतं, महिलांचं. हो, तर जर यावेळी परत झालं तर ते आम्हाला एक ऍडव्हान्टेज असेल बीजेपी. हम्म, तर बीजेपी कम्प्लिटली, जरी का ते एंटी इन्कम्पन्सी म्हणा, आपण शिवराज सिंग चौहान काही पण म्हणा, हम्म, तरी एव्हरीबडी इज बँकिंग ऑन दिस लाडली बहीण. हम्म, हे हिंदुत्व वगैरे सगळं म्हणजे बोलण्यासाठी ठीक आहे फॉर द देअर कोर वोटर्स. हम्म, मात्र जर निवडणुका जिंकायच्या हम्म, तर हा एक मोठा, ही स्कीमच एक मोठा गेम चेंजर असणार आहे. हम्म, अदरवाईज हे जे माझं पहिलेही मत आहे की हे जे हिंदुत्व असू द्या किंवा इतर मत असू द्या, म्हणजे जसं मालवा किंवा इंदोरचा भाग आहे किंवा शहरी भाग आहे, तिथे त्याचा फायदा होईल, पण ते ऑलरेडी दे आर बीजेपीज वोटर, दे आर कन्व्हर्टेड. करेक्ट. फक्त जर त्यांना मोदींनी जर काल एक इंदोरमध्ये रोड शो केला, हम्म, सो दॅट कन्सॉलिडेट्स, दॅट्स इट. हम्म, पण त्याचा काही विशेष फायदा होईल असा नाही, हम्म, हे माझं मत आहे. म्हणजे शिवराज सिंग चौहानला बीजेपीने बाजूला केलंय एका हम्म. प्रकारे. ओके. कारण आता जर पोस्टर बघितले आपण, हम्म, तर मोदीचं पोस्टर आहे आणि बाकी 10 नेत्यांची रांग आहे, हम्म, शिवराज सिंग चौहान इज वन ऑफ देम. ओके. तर हे कदाचित जे शिवराज सिंग फॅक्टर आहे, बीजेपीचं जे कन्फ्युजन आहे, हम्म, याचं कदाचित त्यांना नुकसानच होईल. हम्म, हम्म. अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात त्याच्यामध्ये, की कालच्या रोड शोचा उल्लेख केलात इंदोरमध्ये, आणि मालवा आणि या भागामध्ये ऑलरेडी बीजेपी स्ट्रॉंग आहे, त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आणून काही फायदा होणार नाही. पण अजून एक पर्सनॅलिटी ज्याच्यावरती म्हणजे पर्सनॅलिटी बेस्ड इलेक्शन फार आपण बघितलेलं आहे, खास करून विधानसभेमध्ये. दुसरी एक पर्सनॅलिटी मला असं वाटतं महत्वाची आहे, दॅट इज ज्योतिरादित्य सिंधिया. कारण गेल्या वेळेस ज्योतिरादित्य सिंधियांच्या भागामधून काँग्रेसचा परफॉर्मन्स हा चांगला झाला होता. आणि जर मध्य प्रदेशमधले आपण जर 6 विभाग बघितले तर भारतीय जनता पार्टीच्या बाजूने बघेलखंड, भोपाल आणि माळवा, ज्याचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात की हे रिजन्स भारतीय जनता पार्टीचा स्ट्रॉंगहोल्ड म्हणून ओळखले जातात. गेल्या वेळेस काँग्रेसचा परफॉर्मन्स कुठे सुधारला होता, तर ग्वालियर, चंबल, महाकौशल आणि निमर या भागामध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स सुधारलेला होता. त्यापैकी ग्वालियर, चंबळ भागामध्ये जी सिंधिया परिवाराची किंवा ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक असलेले आमदार जे होते की ज्यांचं स्विच ओव्हर झालं भारतीय जनता पार्टीकडे. कर्नाटकमध्ये आपण बघितलं की बंडखोरांना मतदारांनी त्यांना शिक्षा दिली, त्या ठिकाणी त्यांना काही निवडून आलेलं आपण बघितलं नाही. या उलट हा जो भाग आहे हा काँग्रेससाठी फार महत्वाचा कशा पद्धतीने ठरतो. कमलनाथनी त्या भागामध्ये शिंदेना बाजूला ठेवून काँग्रेसचं स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी तयार केलं असं वाटतं का, आणि त्या संदर्भातला हा मुद्दा कसा महत्वाचा ठरू शकेल? नाही, एक तर असं आहे की अजूनही जे साहेब एबीपी न्यूज टीन वोटरचा सर्वे आहे किंवा इतरही जे सर्वे आहे, मोस्ट ऑफ द सर्वे आर शोइंग की चंबल किंवा जे ग्वालियर रिजन आहे तिथे काँग्रेसला अजूनही लीड आहे. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल टॅली काही असू द्या, एव्हरीबडी इज गिव्हिंग अ लीडर टू काँग्रेस. ओके. आणि त्याची एक हिस्ट्री आहे, इट हॅज नथिंग टू डू विथ द सिंधिया. 2018च्या पूर्वी जर तुम्हाला लक्षात असेल की एक सुप्रीम कोर्टाने SC ऍक्ट बद्दल एक निर्णय दिला होता की म्हणजे मग नंतर त्याला सरकारने उलटवून लावला, त्या
सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरला. तर त्यावेळी सगळ्यात जास्त जो विरोध झाला होता भारत बंदचा, तो ग्वालियर चंपल रिजनला झाला आणि खूप एक नाराजगी दिसली होती तिथे, म्हणजे एका प्रकारे दंगल झाली होती. तर तो जो दलित समुदायाचा म्हणा तो एक राग आहे, त्याच्यामुळे तो बीजेपीच्या विरोधात राहिला आणि त्याचाच तो आपल्याला जो रिफ्लेक्शन दिसलं जेव्हा आपण 2018 मधले तुम्ही म्हणाला की काँग्रेसने चांगलं केलं त्यानंतर सुद्धा परिस्थिती बदलेली असं नाहीये. कारण आता जसं ग्वालियरमध्ये जेव्हा महापौराची निवडणूक झाली तर काँग्रेसच्या निवडून आलं, बरोबर, किंवा इव्हन त्या भागामध्ये ज्या लोकल निवडणुका झाल्या तिकडे पण काँग्रेस चांगलं केलं. तर हे म्हणजे सिंधिया गेल्याचा काँग्रेसला काय असं नुकसान होत आहे असं काही दिसून येत नाहीये. म्हणजे सिंधिया अजून आजही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार करतात. मात्र ते किती येतात म्हणजे त्यांच्यासाठी पण हे फार एक प्रेस्टिज इश्यू आहे. कारण जर त्यांना मध्य प्रदेशमध्ये बीजेपीचं लीडर बनायचंय, हॅज टू रिप्लेस शिवराज सिंग चौहान, तर त्याच्यासाठी त्यांना गरजेचं आहे की ते कमीत कमी आपल्या त्या होम ग्राउंड मध्ये तिथे तरी त्यांचा परफॉर्मन्स चांगला असला पाहिजे. तर ही, कारण माझ्या मते दोघं नरेंद्र मोदी किंवा अमित शहा त्यांची फुल बॅकिंग सिंधियांना आहे आणि त्यांना असं वाटतं की शिंदे जे आहेत ते भाजपचे फ्युचर लीडर असू शकतात मध्य प्रदेश. नाही, आणि त्या पद्धतीची त्यांची स्ट्रॅटेजी पण दिसते. पण एक प्रश्न मला सगळ्यांसमोर ठेवायचा आहे आता, आणि कारण कमलनाथ हा फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मला असं दिसतंय की पहिल्यांदीच, म्हणजे मगाशी चावकेनी पण त्याचा उल्लेख केलेला होता, पहिल्यांदीच काँग्रेस पक्षाने, म्हणजे केंद्रीय काँग्रेस पक्षाने आपलं अंग काढून घेतलेलं आहे पूर्ण निवडणुकीमध्ये. प्रचाराला जात आहेत, सगळं चाललंय, पण काय पद्धतीचं सीट शेअरिंग आपलं तिकीटं दिली पाहिजेत, कशा पद्धतीने प्रचार केला पाहिजे, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, कोण तिकडे भाषण करणार, कुठल्या सभा झाल्या पाहिजेत, नाही झाल्या पाहिजेत, काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा पूर्ण भार हा कमलनाथ यांच्यावरती सोडलेला आहे. कमलनाथ हे एक इंटरेस्टिंगली मध्य प्रदेशमध्ये गेल्या वेळेचा आपण जर वोट शेअर बघितला तर फारसा फरक त्याच्यामध्ये दिसत नाहीये. पण तरीसुद्धा कमलनाथ ॲज अ फॅक्टर हे स्वतः काँग्रेससाठी म्हणून किती टक्के मतदान खेचून घेऊ शकतात हा एक महत्त्वाचा. कारण त्यांनी कुठल्याही गोष्टीमध्ये काँग्रेसने घेतलेल्या निर्णयामध्ये त्यांचा काही सहभागी असा दिसत नाही. एक सेपरेट युनिट ॲज गुड ॲज अ रिजनल पार्टी, काँग्रेसची रिजनल पार्टी मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ चालवत आहेत असंच साधारणतः त्याच्यामध्ये दिसून येतं. हा प्रश्न मला सगळ्यांना उपस्थित करायचा आहे की त्याचा परिणाम हा फ्युचरमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने निवडणुका लढवेल त्याच्यावरती कितपत होऊ शकतो. मिलिंदजी, तुमच्याकडनं सुरुवात करूया, नंतर प्रत्येकाने त्याच्याबद्दल आपली भूमिका मांडावी. नाही बघा, साहिल असं आहे की काँग्रेस आता जरी आपल्याला फार स्पेशली आफ्टर कर्नाटका बिल असं वाटतं की काँग्रेसमध्ये जान आली किंवा ताकद आली, पण जर वर्षभरापूर्वी आपण जर बघितलं तर काँग्रेसची परिस्थिती फार वाईट होती आणि काँग्रेसमध्ये अगदी रिसोर्सेस पण नव्हते त्या पक्षाला चालवायच्या. अशोक गेहलोतनी बंड केलं होतं तेव्हा, जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री पद सोडा आणि अध्यक्ष व्हा, तर जे काँग्रेस हायकमान सो कॉल्ड गांधी फॅमिली त्यांना त्यांची काही ताकद उरलेली नव्हती. तर अशा घडीला त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता जस्ट टू गिव्ह द, म्हणजे पार्टी एका प्रकारे त्यांनी आउटसोर्स केली. कारण जोपर्यंत रिसोर्सेसचा संबंध आहे तर कमलनाथकडे रिसोर्सेसची काही कमी नाही, ते रिसोर्सेस मॅनेज करू शकतात. तर त्यामुळे आपण हे जे आता म्हणतो की आता ते जो बॅन लावला त्यांनी ते हटवला किंवा ती रॅली होऊ दिली नाही, पण काँग्रेस पार्टीने आधीपासूनच जे आहे दे हॅव इन अ वे द कॅम्पेन ऑर द पार्टी, स्पेशली जे सरकार पडल्यानंतर दे हॅड आउटसोर्स टू कमलनाथ. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की काही त्याच्यामध्ये हल्ली काही फरक झाला. हे काम जे आहे 2 वर्षापूर्वीच काँग्रेस पक्षांनी किंवा पक्षश्रेष्ठींनी केलं होतं. अभिजित, मला असं वाटतं की काँग्रेस पक्षामधली ही जी अडचण आहे ती अडचण म्हणजे सगळीकडे वरपासून खालीपर्यंत आहे. आपण राजस्थानचं उदाहरण आता मिलिंद सरांनी दिलं, तिथं अशोक गेहलोत आहेत. अशोक गेहलोत त्यांच्या पुढे काँग्रेसला गुडघे टेकावे लागलेले आहेत, वरच्या लोकांना फार काही करता येत नाही. भूपेश बघेल आहेत तिकडे, भूपेश बघेल यांच्या ऐवजी तिथं टी.के. सिंग देव यांना प्रमोट करावं अशा पद्धतीच्या हालचाली चालल्या. त्यावेळेला भूपेश बघेल यांनी ज्या पद्धतीनं सगळं छत्तीसगडचं राजकारण फिरवलं, त्यानंतर टी.के. सिंग देव यांना तिथं उपमुख्यमंत्री म्हणून तिथं भार शेवटी द्यावा लागला. आणि मग इकडे आपण बघतोय की मध्य प्रदेशमध्ये ज्या वेळेला दिग्विजय सिंग आणि कमलनाथ सगळा भार सांभाळत आहेत त्यावेळेला तिथली जी लोकं आहेत किंवा तिथली लोकल लिडरशिप सुद्धा आहे किंवा तरुण लिडरशिप सुद्धा आहे त्यांना सुद्धा त्यांच्या पुढे जाताना विचार करावा लागतो आहे. कारण ते फार मोठ्या प्रमाणावरती एक 40-40 वर्ष
ह्या लोकांनी ती जागा जी आहे ती धरून ठेवलेली जागा आहे आणि अशा लोकांना तुम्ही थेटपणे नव्या फ्लोमध्ये आणणं किंवा नवीन फ्लो तिथं उभा करणं किंवा एक ती इमेज उभी करणं, नवीन नेत्यांना संधी देणं हे फार कठीण काम असतं. ते काँग्रेससारख्या पक्षामध्ये जमणं तर फारच अवघड आहे. दुसरी बाब जी आहे ती रिसोर्सेसची आहे. मी भारत जोडो यात्रा कव्हर केली होती, त्याला मला माहिती आहे की ज्यावेळेला तेलंगणामधून भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली त्यावेळेला तिथं त्यांचं स्वागत करण्यासाठीचा असलेला उत्साह असेल किंवा मॅनेजमेंट असेल किंवा त्या पद्धतीची तिथली रचना असेल अशोक चव्हाणांनी केलेली, जेव्हा की लिडरशिप समोर तुम्ही तुम्ही त्यांचे पाईक आहात किंवा तुम्ही एक सोल्जर आहात लिडरशिपच्या समोर, असं तिथं चित्र दिसत होतं. मात्र तीच यात्रा ज्या वेळेला मध्य प्रदेशमध्ये गेली त्यावेळेला सकाळी 6 वाजता ज्यावेळेला कमलनाथ तिथे आले होते त्यावेळेला त्यांचा जो ऑरा होता तो एक प्रकारे की तेच काँग्रेसचे तिथले मूळ अध्यक्ष आहेत आणि तिथली एक वेगळी काँग्रेस आहे अशा पद्धतीचं ते वर्तन होतं. तर ही जी सिच्युएशन आहे ही काँग्रेसमध्ये ही आत्ताची सिच्युएशन नाही, ही खूप पूर्वीपासूनची सिच्युएशन आहे. आपण जिथं जिथं एक एक राज्य घेतलं तर आपल्याला तिथं बघायला मिळेल. DK शिवकुमार यांना नाराज करणं जमणार नाही हे माहिती असताना सुद्धा सिद्धरामय्यांना तिथं तुम्हाला टाळता आलं नाही, जे सिद्धरामय्या ॲक्च्युअली जनता दलातून काँग्रेसमध्ये आलेले आहेत. सिद्धरामय्यांनी किती कष्ट घेतले आणि DK शिवकुमार यांनी किती कष्ट घेतले याची तुलना आपण करत नाही आहोत, पण कास्ट कॉम्बिनेशन्स असतील किंवा पाठिंबा असेल या बळावर जर बघायचं झालं तर ही एक खूप मोठी कठीण लढाई त्यांच्यासमोर होऊन बसलेली आहे. त्यामुळं कन्याकुमारी टू काश्मीर म्हणजे अगदी महाराष्ट्रात सुद्धा अध्यक्ष नाना पटोले आहेत, पण नाना पटोलेंबद्दल थोरातांचं मत काय आहे, बाळासाहेब थोरातांचं, किंवा त्यांच्याबद्दल अशोक चव्हाणांचं मत काय आहे. म्हणजे नाना पटोले यांनी जर एखादं वक्तव्य केलं तर त्यांना कोटियर किंवा सेव्ह करायला सॅव्हियर जे आपल्याला लागतात ते सुद्धा 2-3 पुढे येत नाहीत, ते सुद्धा त्यांच्यातले इतर नेते असतात. म्हणून मी म्हणतोय की काँग्रेसमधला हा परंपरागत प्रॉब्लेम आहे. इथं एक लार्जर दॅन लाईफ लिडरशिप जशी भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांची आणि अमित शहा यांची आहे की त्यांचं ऐकूनच तुम्हाला पुढे मार्गक्रमण करावं लागतं, तशा पद्धतीची अशी काही इथं कंपल्शन्स इथल्या नेत्यांवरती नाही आहेत आणि ते स्वतःचे राजे आहेत, स्वतःचे संस्थानं आहेत आणि हे संस्थानिकांचं काय म्हणतो एक कंपायलेशन ऑफ संस्थानिक म्हणजे काँग्रेस आहे आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण होतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आपल्याला जे बघायला मिळतंय, कमलनाथ काँग्रेस वेगळीच आहे का, दिग्विजय सिंग आणि कमलनाथ यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते कसं आहे, तर त्याच्याबद्दलचे प्रश्न आता उपस्थित होतात. ते प्रत्येक इलेक्शनमध्ये त्या राज्यांमध्ये ज्यावेळेला जातो आपण त्यावेळेला ते उपस्थित होत राहतात आणि मला असं वाटतं की हे मोठं चॅलेंज लोकसभेमध्ये सुद्धा या सगळ्या नेत्यांसमोर असणार आहे. त्यामुळे सचिन पायलट यांना अजून वाट बघायची आहे. कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांच्या खेळीमुळे ज्योतिरादित्यांना बाहेर जावं लागलं की ते गेले हा वेगळा प्रश्न आहे, पण त्यांना बाहेर जावं लागलं किंवा ते गेले असं आपण म्हणू शकतो. जे मी छत्तीसगडचं उदाहरण दिलं TK सिंगदेव यांच्याबद्दलचं ते पण तशाच पद्धतीचं उदाहरण आहे. महाराष्ट्रामध्ये 50 वर्षाचे झाले बंटी पाटील किंवा ते सतीश पाटील तरी त्यांना राज्यमंत्रीच व्हावं लागतं. कुणाल पाटील असतील त्यांना अजून बाजूलाच राहावं लागतं. इतर नेते असतील, यशोमती ठाकूर असतील, प्रणिती शिंदे असतील, ही 2-2, 3-3 टर्म आता आमदार राहिलेली मंडळी आहेत. यांची 50शी आली तरी सुद्धा यांना त्या अर्थी फ्रंटलाईन लिडरशिपमध्ये त्यांना गणलं जात नाही आणि हा सगळ्या बाजूचा प्रॉब्लेम झालेला आहे. तोच प्रॉब्लेम मला असं वाटतं की मध्य प्रदेशमध्ये आपल्याला दिसतोय. हे एक युनिक काय म्हणतो काँग्रेसमधला एक युनिक प्रॉब्लेम म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. म्हणजे थोडक्यात बेसिकली सध्या तरी काँग्रेसकडे कमलनाथ यांच्याशिवाय पर्याय नाही असं जाणवलं, पण कमलनाथ यांचं अप्रुव्हल रेटिंग त्या पद्धतीचं जाणवलं का पार्थ तू ज्यावेळेस मध्य प्रदेशमध्ये फिरत होतास? कारण कमलनाथ हे फार वेगळ्या पद्धतीचे नेते समजले जातात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं त्या पद्धतीचं अप्रुव्हल रेटिंग जाणवलं का? अजूनही शिवराज सिंग चौहान इज फार अहेड ऑफ कमलनाथ. आतापर्यंतच्या जवळपास सगळ्या पोल्समध्ये शिवराज सिंग चौहान यांचं अप्रुव्हल रेटिंग जास्त जाणवलेलं आहे. सो नक्कीच कमलनाथ हे काय मला फार पॉप्युलर नेते वाटत नाहीत मला मध्यप्रदेशमधून फिरताना. जे काय लोक काँग्रेसकडे ज्यांचा कौल होता त्यांचा प्रॉब्लेम होता बीजेपी बरोबर आणि मला एक काँग्रेसची एक मोठा विकनेस जाणवला की त्यांच्याकडे कोणी तरुण चेहरा नाहीये मध्यप्रदेशमध्ये. मध्यप्रदेश ह्यूज स्टेट आणि इतक्या मोठ्या स्टेटमध्ये तुमच्याकडे दिग्विजय सिंग आणि कमलनाथ हे फक्त 2च नेते आहेत. दोघेही खूप सिनियर आहेत, 40 वर्ष राजकारणात आहेत. ॲज अपोज टू छत्तीसगड सारख्या याच्यात नॉर्थ छत्तीसगडमध्ये TS सिंगदेव आहेत, मग भूपेश बघेल सेंट्रल मध्ये आहेत, साहू आहेत. तर हे जे छोट्या राज्यात सुद्धा त्यांच्याकडे 2, 3, 4 चेहरे आहेत छत्तीसगडमध्ये. मध्य प्रदेशमध्ये मला तेवढं त्यांचा तो एक बऱ्यापैकी मोठा विकनेस जाणवला की त्यांच्याकडे कोणी चेहरा असा दिसला नाही की तो एक वोटर्सना एन्फ्यूज करेल. म्हणजे कमलनाथ असतील, कमलनाथचं जसं आपण सगळ्यांनीच म्हटलं की
कमलनाथचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज हाच आहे की त्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत आणि बीजेपीच्या रिसोर्सेसला उरण्याचं काम. हा म्हणजे समोर कोण जाऊ शकतो ते कमलनाथ जाऊ शकतो आणि ह्यूज रोल इन टुडेज पॉलिटिक्स एज यू ऑल नो. सो त्यामुळे कमलनाथचं पारडं भारी ठरतं मध्य प्रदेशमध्ये. बट वोटर्स मध्ये त्यांचा कितपत प्ले आहे या बाबतीत मला शंका आहे. नाही, आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मी 19 मध्ये लोकसभा इलेक्शनमध्ये बघितलं की साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर सारखा उमेदवार होता आणि अनेक लोक प्रायव्हेटली बोलताना भारतीय जनता पार्टीचे म्हणायचे काय उमेदवार दिलाय लोकसभेला आमच्याकडे. अर्थात ती निवडणूकच वेगळी होती हे जरी आपण मान्य केलं तरी सुद्धा समोर दिग्विजय सिंग होते आणि ज्या पद्धतीचा निकाल लागला म्हणजे जे म्हणजे मतांचं अंतर होतं दोघांमध्ये लोकसभेला ते दिग्विजय सिंग यांच्या एकूण प्रतिभेला साजेसं होतं असं मला तरी वाटत नाही. म्हणजे इतके वर्ष मुख्यमंत्री राहिलेला माणूस ज्याने काँग्रेसचं नेतृत्व मध्य प्रदेशमध्ये एकहाती केलं काही काळ, अशा माणसाला भोपाळसारख्या राजधानीच्या शहरामध्ये सुद्धा कमीत कमी ते जो मतांचं अंतर आहे ते कमी करण्या इतपत सुद्धा त्यांची लढाई त्या ठिकाणी होऊ शकली नव्हती. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवरती अभिजित हा मुद्दा कुठेतरी महत्त्वाचा होऊन जातो याच्यामध्ये की शेवटी काँग्रेसला या ठिकाणी यश जरी मिळू शकलं मध्य प्रदेशमध्ये, कारण मिलिंदजी मगाशी म्हणत होते त्यानुसार की अजूनही ग्वाल्हेर आणि चंबळसारख्या भागामध्ये काँग्रेसचं अस्तित्व हे त्या ठिकाणी व्यवस्थित दिसतंय. शिंदे ज्योतिरादित्य शिंदे भारतीय जनता पार्टीबरोबर गेले असले तरी सुद्धा, पण या रिझल्टचा लोकसभेवरती त्याच्यामुळे काही परिणाम होईल का याची चिन्ह अजूनही त्या पद्धतीची दिसत नाहीत. हा मुद्दा महत्त्वाचा ठरतोच त्याच्यामध्ये. ज्या पद्धतीने भाजप अजूनही त्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे या तिन्ही राज्यांमध्ये, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. निश्चितपणे चावके सर आपल्याला मला असं वाटतं की याच्यामध्ये जास्त प्रकाश टाकू शकतील. चावके सर काय तुम्हाला दिसतंय आता 24चं भवितव्य या सगळ्या सिच्युएशनमध्ये? आयडियली समजा 5ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आली तरी देखील अंतिम सामना जो 2024 साली होणार आहे त्याच्या निकालावर फारसा काही फरक पडेल असं वाटत नाही. कारण ते दोन फॅक्टर्स आहेत. एक तर काँग्रेस जर ह्या राऊंडमध्ये स्ट्रॉंग झाली आणि 3 राज्य बीजेपी विरुद्ध सरळ जिंकले तर त्याचा अर्थ इंडिया आघाडीतले इतर पक्ष असा काढतील की आता काँग्रेसची अरेरावी अॅरोगन्स वाढणार आणि त्यामुळे सीट शेअरिंग आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिरेल होण्याची शक्यता निर्माण होईल. तर तो एक इंटरनल जो इंडिया आघाडीतला जो इंटरनल एक धोका आहे काँग्रेसला आणि जे एक सामंजस्य क्रिएट होण्याच्या ऐवजी एक विस्कळीतपणा निर्माण होईल. आताच अखिलेश यादव आणि इतर डोळे दाखवायला लागलेले आहेत काँग्रेसला. तर तो जो संघर्ष आहे इंटरनल इंडिया आघाडीतला तो आणखी वाढेल. हा एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट जे आतापर्यंत 2019 मध्ये आपण बघितलं आहे 2018चे निकाल 2019 मध्ये लागू होत नाही आणि विशेषतः काँग्रेस विरुद्ध बीजेपी अशी जिथं थेट लढत आहे अशा 200-2.25 जागांवर काँग्रेसची अतिशय दयनीय अशी कामगिरी झालेली आहे. केवळ 5% जागा जिंकू शकलेल्या आहे यापूर्वी बीजेपी विरुद्ध. तर तसाच जर ट्रेंड कायम राहिला तर बीजेपीला एक म्हणजे ऍडव्हान्टेज तो सगळ्यात मोठा आहे. कारण 200 जागा खिशात असतात काँग्रेसच्या विरुद्ध गृहीत धरलेल्या आणि त्यात फक्त म्हणजे उत्तर प्रदेशचं आणि हे टॉपअप केलं की ते 250-300च्या घरात जाते. तर काँग्रेसला आपली कामगिरी सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. राहुल गांधींनी गेल्या 14 महिन्यात जे यश मिळवलं, एक आपलं अप्रुव्हल रेटिंग इम्प्रूव्ह केलं, पण त्यानंतर त्याचा फायदा घेऊन त्यांनी जर प्रॉब्लेम तोच होता ना की राहुल गांधींचं जे वाढलेलं अप्रुव्हल रेटिंग आहे ते हिंदी बेल्टमध्ये चालत नाहीये ना. तोच तर मुद्दा आहे. आणि म्हणून तर राहुल गांधी अशा अजूनही मोदी फॅक्टर हा विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा हा भारतीय जनता पार्टीसाठी एक आधार ठरतो. त्याच्या आधारावरती म्हणजे अजून मध्य प्रदेशमध्ये सुद्धा मोदी फॅक्टर हा महत्वाचा ठरतोय. या उलट राहुल फॅक्टर विधानसभा निवडणुकांसाठी महत्वाचा ठरत नाहीये ना अजूनही. त्यांचा स्वतःचा असा बेस तयार होत नाहीये. मध्य प्रदेशमध्ये दिसत नाहीये, राजस्थानमध्ये दिसत नाहीये, छत्तीसगडमध्ये दिसत नाहीये. एक गोष्ट आपण अजून एक जर बघितली तर राहुल गांधींपेक्षा प्रियंका गांधी चांगलं भाषण करतात आणि ते मुद्देसूद भाषण करतात. त्यांच्या भाषणामध्ये कुठलेही असे
म्हणजे विस्कळीतपणा नसतो तो राहुल गांधीमध्ये दिसतोय. तर राहुल गांधींनी जर आपलं फोकस जर पक्ष बांधणीवर केंद्रित केलं असतं त्यांनी लक्ष, आणि ह्या पॉप्युलॅरिटीचा, ह्या अप्रुव्हल रेटिंगचा फायदा उठवून पक्षात जर शिस्त निर्माण केली असती, किंवा कमलनाथ राहुल गांधींची आता सध्याच्या घडीला 3 मुख्य हे आहेत, म्हणजे पक्षातले अंतर्गत प्रतिस्पर्धी ते कमलनाथ, दिग्विजय सिंग आणि अशोक गेहलोत. हे जोपर्यंत काँग्रेस म्हणजे निवृत्त होत नाही तोपर्यंत राहुल गांधीला फ्री रन मिळणार नाही, कारण हे रेजिस्टन्सचं काम करतात. आता त्यात परत भूपेश बघेल हे एक नाव ऍड होत आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या राहुल गांधी पूर्ण ताकदीनं किंवा पूर्ण फोकस करून हे जोपर्यंत प्रश्न हाताळत नाही आणि सोडवत नाही, त्याचं निराकरण करत नाही, तोपर्यंत काँग्रेसला ठोस यश मिळेल लोकसभेच्या निवडणुकीत असं वाटत नाही. मिलिंदजी, एक महत्वाचा फॅक्टर ह्याच्यामध्ये अजून असाही होता की कास्ट सेन्ससचा मुद्दा, आणि जेवढे सर्वे मी बघितले ते रेझोनेट होत नाहीयेत मध्य प्रदेशमध्ये अजूनही. आणि त्याचं कारण काय वाटतं? म्हणजे तिकडे मोठ्या प्रमाणात ओबीसी, शिवराज सिंग चौहान स्वतः ओबीसी समाजात येतात आणि त्या पद्धतीने त्यांनी त्याला पुश करण्याचाही प्रयत्न केला, पण तरी सुद्धा म्हणजे जास्तीत जास्त ओबीसी समाजाचं बॅकिंग 68% रेटिंग. मी आता CSDSचा सर्वे बघितला, इतर सर्वे बघितले, त्याच्यामध्ये सुद्धा 60-70% जास्त बॅकिंग ओबीसी समाजातनं भारतीय जनता पार्टीला मिळताना दिसतंय. तरी सुद्धा तो कास्ट सेन्ससचा मुद्दा रेझोनेट का होत नाहीये? म्हणजे का असं वाटतंय की तो होणार नाही? म्हणजे मला असं वाटतं साहिल की जसं युपी आणि बिहारमध्ये यादव हे एक डॉमिनंट ओबीसी कास्ट आहे. तर मध्य प्रदेशमध्ये बघायला गेलं अशी कुठली डॉमिनंट कास्ट नाही. छत्तीसगड, राजस्थान यामध्ये जेवढी इंटेन्सिटी नाहीये कास्टची जेवढी आपल्याला युपी आणि बिहार दिसते. आणि युपी बिहार मध्ये सुद्धा हे सक्सेसफुल होईल की नाही मला माहित नाही. हा काँग्रेसचा प्रयत्न आहे, मात्र त्याचा फायदा होईल. बेसिकली काँग्रेस काय प्रयत्न करते त्याच्यामुळे बीजेपीचं काही नुकसान नाही. हे जे ओबीसीचा म्हणलं, एक CSDSचा पण जर सर्वे बघितला, काँग्रेस जे मतं घेतली ओबीसीतली फक्त आपण जर विचार केला तर ते रिजनल पार्टीकडनं घेतले, म्हणजे समाजवादी पार्टी, आरजेडी. सर हे काय बीजेपीचे मतदान नाही गेले, कारण मी एक तुम्हाला आकडा सांगतो. 2023 मध्ये जे म्हणजे CSDSनी 2004 ते 2023 जो आकडा होता ओबीसीचा तो त्यांनी सर्वेच्या आधारावर घेतला. बीजेपीकडे अजूनही 45% ओबीसी मतं आहे देशभरात. काँग्रेसची मतं वाढली आहे, 27% मतं झाली आहे. पण जे काँग्रेसचा गेन झालाय दॅट इज ऍट द कॉस्ट ऑफ रिजनल पार्टी. तर याचं बीजेपीला काही नुकसान होतं असं मला वाटत नाही ओबीसी. हा पहिला. 2 मला शेवटचे मुद्दे मांडायचे जे आपण 2023 आणि 24चं म्हणतोय. तर माझं हे फार ठाम मत आहे की हे 2023 जे काही आपण जे निवडणुका म्हणतो हे काही ते सेमीफायनल नाही, हे आपण याला 2023चं फायनल म्हटलं पाहिजे. याचा काही 2024 वरती परिणाम होईल नाही होणार मला माहित नाही, पण हे आपण ज्या दोन्ही निवडणुकाला लिंक करतो हे बरोबर नाही. कारण एक लोक वेगवेगळ्या एकाच वेळेस जेव्हा राज्यात मतदान होतं आणि लोकसभेमध्ये होतं, जसं आपण बघितलं ओडिसामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये 2 वेगवेगळे निकाल लागले. तर सांगायचा अर्थ की याला डोंट ट्रीट इट ॲज अ काँग्रेस जिंकली तरी की याच्यामुळे काँग्रेस लोकसभेत निवडून येईल असं म्हणणं हे चुकीचं. फक्त एकच माझं कॅबिनेट आहे, जर काँग्रेसने तेलंगणा जिंकली तर दॅट विल चेंज द गेम. त्याचं कारण असं आहे की तेलंगणामध्ये जर काँग्रेस जिंकली तर इतर जे राज्य म्हणजे युनायटेड आंध्र प्रदेशला म्हणतात तिथेही काँग्रेस स्पिलओव्हर इफेक्ट तिकडे होऊ शकतो. बरोबर. पण तरी माझं मत असं आहे जसं की चावके म्हणाले की 24ची निवडणूक वेगळी आहे, 23ची वेगळी आहे, दोघांना मिक्स करा. मला मिलिंद सर जे म्हणतात त्याच्याबद्दल मी म्हणजे मी त्यांच्याशी ॲग्री आहे. पण दुसरी गोष्ट जर आपण बघितली ना तर साऊथमध्ये 115 जागा आहेत, जी साऊथची राज्य आहेत सगळी मिळून, म्हणजे केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मिळून. तिथल्या 22-23 जागा गेल्या वेळेला कर्नाटकमध्ये भाजपला मिळालेल्या होत्या, ज्याचा खूप मोठा फायदा त्यांना लोकसभेमध्ये झाला. जो वरच्या पट्ट्यामध्ये जी 14पेक्षा त्यांना जास्तीच मतं मिळालेली होती ऑब्वियस, कारण 283 वरून त्यांचा आकडा 303 वर गेलेला होता. पण दुसऱ्या बाजूला जे ओपिनियन पोल आहेत किंवा जे सर्वे येत आहेत आपल्याकडे, जो गेल्या वर्षीचा होता आपला इंडिया टुडेचा पण आणि आपण यावर्षी केला तो पण, तर तिथं बिहार आणि महाराष्ट्र ही जी 2 राज्य आहेत ही फार क्रुशियल असताना दिसत आहेत.
आणि बिहारमध्ये जे यश मिळालं होतं तशा पद्धतीचं यश यावेळेला लोकसभेमध्ये तिथं सर्व्हेजमध्ये दाखवत नाहीये आणि तशाच पद्धतीचं यश इथं महाराष्ट्रामध्ये दाखवत नाहीये. आता गंमत अशी आहे की 225 जागा ज्या आहेत 10 गायपट्ट्यातला जो आपण ज्याला काऊ बेल्ट म्हणतो तिथल्या, त्यातलं जे एक्सप्लॉयटेशन होतं भाजपकडून, ज्या जागांचं एक्सप्लॉयटेशन होणार होतं ते झालेलं आहे जवळपास 185 पेक्षा, म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट हा 80-85% जास्त आहे. आता होऊन इथे किती फायदा होणार आहे म्हणजे त्या पट्ट्यामध्ये गायपट्ट्यामध्ये, तर तो फायदा आपण अजून एक 2-3% झाला असं समजू हायपोथेटिकली. राम मंदिर आहे, इतर मुद्दे आहेत, हिंदुत्वाचे मुद्दे आहेत. आणि मग त्याच्यानंतर त्यांना जर साऊथमध्ये जर तो डेंट बसणार असेल कर्नाटक किंवा इतर राज्यांमध्ये, जो की आपण बघत नाही होता अजून, आपण म्हणतोय की तशा पद्धतीचा विचार मतदार करत नाही आहेत, पण जर तसा विचार केला तर ही जी मधली राज्य आहेत, ही मधली राज्य का महत्वाची आहेत मध्य भारतातली, म्हणजे मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, महाराष्ट्र असेल, बिहार असेल, ही राज्य 5-7 राज्य का महत्वाची आहेत? ही 5-7 राज्य भाजपचा पूर्ण गेम बदलवू शकतात, एकतर चांगल्या अर्थाने आणि एकतर दुसऱ्या निगेटिव्ह अर्थाने सुद्धा. कारण या राज्यांमध्ये जो पॅटर्न राहील मतदानाचा, कारण नॉर्थचा पॅटर्न आपल्याला कळलेला आहे, तो दिसतो आहे, तो समजतो आहे आणि तो प्रूव्हन आहे. साऊथचा पॅटर्न सुद्धा तो प्रूव्हन आहे. म्हणजे इथं फार मोठे बदल अपेक्षित आहेत का? तर फार मोठे बदल इथं दोन्ही पट्ट्यांमध्ये अपेक्षित आहेत का? तर त्याचं उत्तर सध्या करेक्टिव्हली म्हणजे या क्षणापुरतं नाही असं आहे. पण ह्या मधल्या पट्ट्यामधली जी 5-7 राज्य आहेत ज्याचा आपण आता उल्लेख केला, तिथं मात्र तो जर इफेक्ट जाणवला किंवा इथं मात्र जर काही फरक पडला आणि तो फरक काँग्रेसला पाडता आला तर मोठा फरक लोकसभेसाठी तर मोठा गेम चेंज ठरू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की राहुल गांधी हे एक लार्जर पिक्चर बघतायत. राहुल गांधींचा जो प्रचार आहे ते ओबीसी जातीगत जनगणनेबद्दल बोलतायत, ते ओबीसीबद्दल बोलतायत, तर तो लार्जर इंटरेस्टचा त्यांचा भाग आहे. ते लोकसभेबद्दलच बोलतायत, ते आत्ता बोलतायत विधानसभेच्या प्रचारात, पण त्यांचं टार्गेट लोकसभा आहे. मात्र हे टार्गेट काँग्रेसच्या नेत्यांना दिसतंय का? हा माझा महत्वाचा प्रश्न आहे की काँग्रेसच्या नेत्यांना ते टार्गेट दिसत नाही, राहुल गांधींना त्यांचं टार्गेट फिक्स दिसतंय. त्यांचं टार्गेट किती असेल तरी सुद्धा त्याच्यामुळे ग्राउंड रियालिटी बदलत नाही पाहिजेत, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जोपर्यंत राहुल गांधी यांचं नॅरेटिव्ह हे हिंदी बेल्टमध्ये तयार होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने मध्येच ओबीसी मुद्दा काढायचा, मध्येच कास्ट सेन्सस काढायचा, मध्येच ह्या गोष्टी काढायचा, हे ह्याला त्यांनी ते मुद्दे लावून धरलेले आहेत. कास्ट सेन्ससचा, जातीगत जनगणनेचा मुद्दा, ओबीसीचा मुद्दा लावून धरलेले. कसं आहे, एखाद्या माणसाला मोठा ऍक्सिडेंट झाला तर त्याच्यानंतर तुम्हाला मुळात त्याच्या लाईफ सेव्हिंगसाठी प्रयत्न करावे लागतात. तिकडे वरतून मग पट्ट्या लावून किंवा काय आपलं प्लास्टर लावून वगैरे तो माणूस ठीक होत नाही कधी. त्यामुळे मुळात मुद्दा काय आहे, तर जो मोठा डेंट त्यांचा हिंदी बेल्टमध्ये झालेला आहे ना, तो जोपर्यंत त्यांचा ठीक होत नाही आणि आतापर्यंतच्या कुठल्याही गोष्टीमध्ये, म्हणजे आता मध्य प्रदेशमध्ये बघा, तुम्ही कास्ट सेन्ससचा मुद्दा पुढे करताय, प्रत्येक ठिकाणी जाऊन कास्ट सेन्सस बद्दल बोलताय, पण तुम्ही दिलेला सीट शेअरिंग बघा कसं आहे. जनरल सीट्स तुम्ही 81-35% जनरल म्हणजे ब्राह्मण, राजपूत या समाजामधनं, बनिया या समाजातनं तिकीटं दिलेली आहेत. ओबीसी समाजाला 64 लोकांना म्हणजे उमेदवार उभे केलेत, भारतीय जनता पार्टीने 68 उभे केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जे तुम्ही बोलताय त्याचा ग्राउंडवरती पॉलिटिक्समध्ये तुम्ही काय फरक करताय का? तुम्ही सांगताय की आम्ही कास्ट सेन्सस आम्हाला पाहिजे, मग त्या समाजातल्या लोकांना जास्त मतदान करताय. शेड्यूल कास्ट काँग्रेसचं म्हणणं आहे की आमच्या बाजूने सगळ्यात जास्त आहे, पण त्यांनी तिकडे 35 उमेदवार उभे केलेत, भारतीय जनता पार्टीने 35 उमेदवार उभे केलेले आहेत. शेड्यूल ट्राईब तिकडे 48 उमेदवार काँग्रेसने उभे केलेत तर 47 उमेदवार भारतीय जनता पार्टीने उभे केलेत. त्यामुळे मुद्दा हा आहे की तुम्ही ज्यावेळेस कास्ट सेन्ससचा उल्लेख करताय ते रेझोनेट पण झालं पाहिजे ना. आतापर्यंतच्या कुठल्याही ओपिनियन पोल्समध्ये हे दिसत नाहीये की तो कास्ट सेन्ससचा त्यांचा मुद्दा बिहारच्या पलीकडे कुठे रेझोनेट होतोय का. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी तो मुद्दा लावून धरायला सुरुवात केली आहे, पण त्या पद्धतीचं ग्राउंड हळूहळू त्याबद्दल तयार होत आहे. पण त्या संदर्भात तुम्ही काय करताय हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे जोपर्यंत या सुनील चावके बरोबर बोलले की जोपर्यंत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या ठिकाणी काँग्रेसचा परफॉर्मन्स हा म्हणजे त्यांना 0 सुरुवात आहे, त्यांनी 10% जरी परफॉर्मन्स सुधारला तरी ओव्हरऑल टॅलीमध्ये त्याचा फरक पडू शकतो. इतर ठिकाणी तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली तर ती कोणाच्या विरोधात जिंकणार आहे? बीआरएसच्या विरोधात जिंकणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेस जिंकली तर ती कोणाच्या विरोधात जिंकणार आहे? तेलुगू देसम किंवा वायएसआरसीपीच्या विरोधात जिंकणार आहे. कर्नाटक सोडलं तर इतर राज्यांमध्ये दक्षिणेमधल्या काँग्रेसचा परफॉर्मन्स किती सुधारला तरी सुद्धा त्याचा इम्पॅक्ट हा त्यांच्याच पार्टनरवरती होणार आहे. आज अमित शहाची मुलाखत जी टाइम्स ऑफ इंडियामध्ये होती त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हाच मुद्दा ठेवला की इंडिया अलायन्स मॅटर्स ओनली इन 2 स्टेट्स, बिहार आणि महाराष्ट्र. इतर ठिकाणी काँग्रेसला इंडिया अलायन्सचा काही फारसा फायदा नाही आहे, ना इंडिया अलायन्सला काँग्रेसचा फायदा आहे. या मुद्द्यावरती कॉन्सन्ट्रेट करणं कुठेतरी अत्यंत आवश्यक राहणार आहे. आणि शेवटी
या विधानसभा निवडणुकांमध्ये जर काँग्रेसने आपलं कमीत कमी ऑर्गनायझेशन मजबूत करू शकले आणि त्याचा फायदा पुढे लोकसभेत घेता आला तरच 23 हे सेमीफायनल आपण म्हणू शकतो. अदरवाईज जे दिसते त्या पद्धतीने गेल्याही वेळेस तसंच झालं होतं की 23चे इलेक्शन्स वेगळे आणि 24चे इलेक्शन्स वेगळे. पण तरी सुद्धा ॲज अ पार्टी जर बूस्ट हवा असेल तर या इलेक्शनमध्ये मध्य प्रदेशमध्ये खास करून काँग्रेसचा परफॉर्मन्स बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. अभिजित, निश्चितपणे मतदानाची आज प्रचाराची रणधुमाळी संपते आहे. सभांचा सुद्धा एक सपाटा तिथं मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. उद्याचा दिवस बाकी असेल आणि परवा मतदानासाठी हे सगळे लोक सज्ज असतील. लोकांच्या मनामध्ये काय आहे ते मतपेटीमध्ये किंवा मतदान यंत्रामध्ये ज्यावेळेला उतरेल त्याच वेळेला आपल्याला या सगळ्याचे अर्थ लावणं सोपं जाईल. अर्थात अशाच पद्धतीच्या निवडणुका 2018मध्ये ज्यावेळेला झालेल्या होत्या त्यावेळेलाही मोठ्या प्रमाणात यश काँग्रेसला मिळालेलं होतं, पण लोकसभेमध्ये त्याचं काय म्हणतो आपण त्याचा कन्व्हर्जन त्यांना मतांचं करता येतं का हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल. पण सध्या तरी जर ही राज्य जिंकली तर काँग्रेसला केडरमध्ये येणारी ऊर्जा असते, नेत्यांमध्ये येणारी ऊर्जा असते, पक्ष चालवण्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधा किंवा इतर रिसोर्सेस असतात त्या उभ्या करणं सोपं जाईल. अर्थात तेलंगणामध्ये सुद्धा काँग्रेसने एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे, तिथं सुद्धा काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं 3 डिसेंबरला ज्या दिवशी निकाल आहेत या 5 राज्यांचे त्यावेळेला आपल्याला या सगळ्याची गणितं नव्यानं मांडावी लागतील. तोपर्यंत शक्यतांचा खेळ जो आहे तो चर्चांमधून चालू राहील. आपल्याला असं पुन्हा एकदा अशा पद्धतीच्या विश्लेषणासाठी भेटावं लागेल ज्या वेळेला सगळ्या निवडणुका पार पडतील त्यावेळेला आपण याबद्दल बोलूच. पण तुर्तास जर आपल्याला हे विश्लेषण आवडलं असेल, आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही लिहा. त्या प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न आपण पुढच्या चर्चेमध्ये निश्चितपणे करूया. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील. आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळ्या अपडेट्स आणि सगळ्या उत्तम दर्जेदार विश्लेषण इथं बघायला मिळेल. आपल्या सगळ्या मान्यवर तज्ज्ञांनी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. पाहत रहा मुंबई तक.